नाहीत कितीच नाही मला बघू दे की नाही आवाज इको आवाजाचा सर्व विद्यार्थ्यांना 1 मिनिट वेळ दिला जाईल. त्यांनी त्या वेळेमध्ये त्यांचं प्रोफाईल नेम रिनेम करायचंय. नाव आडनाव शाळेचं नाव शॉर्ट फॉर्म मध्ये आणि गावाचं नाव असं पूर्ण पाहिजे. ज्याचं नाव आडनाव आणि शाळेचं नाव नसेल त्याला मीटिंग मधून रिमूव्ह केलं जाईल. दुसरी गोष्ट व्हिडिओ ऑन पाहिजे. व्हिडिओ देखील ऑन पाहिजे. ज्याला नियम पाळायचे नाहीत त्यांना गरज नाहीये असं समजून त्यांनी लेफ्ट झालं तरी काही हरकत नाहीये. सर्वांनी त्यांचे माईक म्यूट करायचे. सर्वांचे माईक मी म्यूट करतोय. सर्वांनी नाव आडनाव शाळेचं शॉर्ट फॉर्म मध्ये नाव आणि गावाचं नाव टाकायचंय. जे विद्यार्थी टाकणार नाहीत त्यांना वाणी सर सर्वांना रिमूव्ह करतील. सर्व मुलांना सूचना आहे त्यांनी नाव आडनाव शाळेचं शॉर्ट फॉर्म मध्ये नाव टाकून रिनेम करायचंय. ज्यांचे पूर्ण नाव असेल त्यांना मी वेटिंग रूम मध्ये ठेवणार आहे. जे नाव रिनेम करणार वेटिंग रूम मध्ये ठेवणार आहे. जे व्हिडिओ ऑन करणार आहेत त्यांना पण ठेवलं जाणार नाहीये. सूचना सर्वांना कॉमन आहे. परत सूचना द्यायला वेळ नाहीये. 40 मिनिटाची झूम मिटिंग आहे. 40 मिनिटापेक्षा जास्त झूम मिटिंग नसणार आहे. त्यामुळे लवकर सांगितलेल्या सूचनेप्रमाणे कृती करायची आहे. व्हिडिओ ऑन करायचे लवकर आणि नाव रिनेम करायचे. सर्वांनी साऊंड म्यूट करायचे. स्वराज फडतरे ज्याला बोलायचं असेल त्याला रेज हँड करा किंवा त्याला क्वेश्चन विचारायचं असेल त्याला रेज हँड करा. 9:18 आपण करेक्ट चालू करूया. आज सर्वप्रथम आपल्या आजचा झूम मिटिंगचा पहिला दिवस आहे. या पहिल्या दिवशी आपण पहिल्यांदा क्वेश्चन पेपर कसा असतो, मेंटल ॲबिलिटीचा क्वेश्चन कसा असतो, अवघड असतो का सोपा असतो, कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात हेच ओव्हरलुकिंग करणार आहे. डिटेलमध्ये पाहणार नाहीत आपण फक्त. आणि आपला जो आजचा टॉपिक आहे सिटिंग अरेंजमेंटला कशा पद्धतीचा प्रश्न आज विचारला जाऊ शकतो हे पण आपल्याला पाहायचं आहे. ठीक आहे. 1 मिनिट बाकी आहे बघा. व्हिडिओ ऑन ठेवायचा आहे. नाव रिनेम करायचंय. नाव रिनेम करताना नाव आडनाव शाळेचं शॉर्ट फॉर्म मध्ये नाव आणि गावाचं नाव व्हिडिओ ऑन ठेवायचंय. ज्यांना ठेवायचं नसेल करायचं नसेल त्यांना गरज नाही असं समजून त्यांनी लेफ्ट झालं तरी चालेल, काही हरकत नाहीये. ज्यांना गरज नसेल त्यांनी लेफ्ट व्हा. उगा मनोरंजनासाठी इथे येऊ नका. टाइमपास साठी इथं आम्ही आलेलो नाहीये किंवा टाइमपास साठी आम्ही इथं जमलेलो नाहीये. ज्याला टाइमपास वाटत असेल त्याने रिमूव्ह झालं तरी चालेल, त्याने रिमूव्ह व्हा किंवा त्याला रिमूव्ह केलं जाईल शिकवत असताना. ठीक आहे. 9:18 होत आहेत. आपण चालू करूया. माझी स्क्रीन तुम्हाला मी शेअर करतोय. त्या स्क्रीनवर तुम्हाला एनटीसीचा 2020-21 म्हणजे गत वर्षाचा 22-23चा एनटीसी पेपर प्रशासकीय कारणास्तव होऊ शकला नाहीये. त्याच्या अगोदर जी एनटीसी एक्झाम झालेली आहे ती 20-21 या सालामध्ये झालेली आहे. आणि त्या सालाचा जो पेपर आहे तो तुम्हाला तुमच्या समोर मी ओपन केलेला आहे. त्यात तुम्हाला 61 ते 63 हा क्वेश्चन दिसतोय का? सर्वांनी क्वेश्चन वाचून घ्यायचा आहे. सूचना, जो क्वेश्चन दिसतोय तुम्हाला 61 ते 63 तो प्रश्न वाचून घ्यायचा आहे. वाचायला वेळ देतोय.
वाचून घेतला असेल तर अशा पद्धतीचा प्रश्न विचारला जातो आणि या एका माहितीवर या एका इन्फॉर्मेशन तुम्हाला 3 प्रश्न विचारले जातात. म्हणजे अशी एखादी इन्फॉर्मेशन दिली जाते. आता एका वर्तुळाकार टेबलाभोवती हे जे दिलेलं आहे ते सर्कलची सीटिंग अरेंजमेंट आहे. त्यावर तुम्हाला एकाच माहितीवर तुम्हाला जवळपास 3 प्रश्न विचारले जातात. त्यानंतर चॅट बॉक्स मध्ये कोणी चॅटिंग करणार नाही. चॅट बॉक्स बंद करून टाकतो मी. ओके, हा प्रश्न वाचला असेल तर अशा पद्धतीचे प्रश्न आपल्याला आजच्या झूम मीटिंग मध्ये सोडवायचे आहेत. ठीक आहे, त्याचबरोबर अजून एक प्रश्न आहे जो पझल टेस्ट किंवा कूट प्रश्न या घटकामध्ये येतो. म्हणजे आजचा जो आपला सब युनिट आहे आपलं सीटिंग अरेंजमेंट, त्याचा जो मेन युनिट आहे तो म्हणजे पझल टेस्ट किंवा त्याला आपण मराठीमध्ये कूट प्रश्न म्हणतो. हा, ते यावरचे प्रश्न मी तुम्हाला दाखवायचे राहिले ते दाखवतो. 61, हा 62 आणि 63 म्हणजे या माहितीवर 3 प्रश्न आलेले आहेत. 61वा प्रश्न तुम्ही स्क्रीनवर पाहिलेला आहे. हा 62वा प्रश्न आणि हा 63वा प्रश्न. आता हे प्रश्न कसे सोडवायचे, त्या प्रश्न सोडवताना कशा पद्धतीने विचार करायचा हे आपण आजच्या झूम मीटिंगमध्ये पाहणार आहोत. त्याचबरोबर आजच्या या प्रश्नपत्रिकेमध्ये कूट प्रश्न या घटकावर अजून 2 प्रश्न पडलेले आहेत. तो प्रश्न क्रमांक आहे 20-21. सदरची प्रश्नपत्रिका MSc पुणे NTSC या वेबसाईटवर अवेलेबल आहे. मागच्या 2015 पासूनच्या NTSCच्या प्रिव्हियस इयरच्या क्वेश्चन पेपर तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता. MSc NTSC असं गुगलला सर्च करा, एक वेबसाईट येते, ऑफिशियल वेबसाईट येते. त्यावर 2015 ते 2020 पर्यंतच्या प्रश्नपत्रिका आहेत आणि आन्सर की तुम्हाला मिळून जातील. आता हा बघा 18 ते 20 हा जो प्रश्न दिलेला आहे 18 ते 20 हा सुद्धा कूट प्रश्न किंवा पझल टेस्ट या प्रकारामध्ये मोडतो. प्रश्न एकदा वाचून घ्या. प्रश्न वाचण्यासाठी वेळ दिलेला आहे. यश गाडगेने रेज हँड केलेला आहे. बहुतेक त्याचा काही प्रश्न असेल तुमची काही शंका असेल, तुम्हाला काही बोलायचं असेल तर तुम्ही रेज हँड करू शकता. तुम्हाला अनम्यूट केलं जाईल आणि मग तुम्ही विचारू शकता मला. हा प्रश्न वाचून घ्या 18 ते 20. प्रश्न तुमच्या समोर आहे. कशा पद्धतीचे प्रश्न NTSCला या कूट प्रश्न या घटकावर विचारले जातात हे दाखवण्यासाठी तुम्हाला मी क्वेश्चन पेपर दाखवतोय. काय प्रश्न आहे? सुशील, विपिन, प्रशांत व अमर हे 4 वर्गमित्र आहेत. सुशीलला नृत्य आवडत नाही. विपिनला फक्त संगीत व नृत्य हेच विषय आवडतात. केवळ तिघांना नृत्य व हस्तकला हे विषय आवडतात. प्रशांतला संगीत या विषयाविषयी सर्व विषय आवडतात. सुशील चित्रकला व संगीत या विषयात पारंगत आहे. तर या माहितीवरून तुम्हाला काय करायचे, तर 18 ते 20 हे 3 प्रश्न सोडवायचे. जवळपास 3 मार्क या माहितीवर अवलंबून आहेत. तर काय करायचं, या माहितीचं विश्लेषण आपल्याला करावं लागेल. ते कसं करायचं हे आपण उद्याच्या झूम मीटिंगला पाहणार आहोत. ठीक आहे, प्रश्न तुम्ही पाहिले आहेत. तर आपण सुरू करूया. पहिल्यांदा आपण काय करूया, तर आजच्या या प्रश्नपत्रिकेतला जो सिटिंग अरेंजमेंटचा प्रश्न आहे तो सर्वप्रथम सोडवूया. ठीक आहे, तो प्रश्न आपण सोडून घेऊया. ओके, प्रश्न दिसतो सर्वांना आता. ठीक आहे, आता बघा काय झाले, एका वर्तुळाकार टेबल होती. आता बघा काही बेसिक गोष्टी मी तुम्हाला सांगतो मुलांनो. बेसिक गोष्टी काही लक्षात घ्यायच्या असतात. बेसिक गोष्टी म्हणजे काय, वर्तुळाकार टेबल म्हटले. अनोटेशन घेतो मी लगेच. वर्तुळाकार टेबल म्हणजे एक वर्तुळ आपल्याला घ्यावं लागेल. ज्यावेळेस वर्तुळाकार टेबलमध्ये एखादे सिटिंग अरेंजमेंट केली जाते त्यावेळेस त्या सर्वांची जे फेस असतात किंवा त्याची जी तोंडे असतात ते सेंटरकडे असतात. म्हणजे केंद्रकाभोवती असतात. म्हणजे ज्या वेळेस आपण एखाद्या वर्तुळाकार टेबलाभोवती व्यक्तींना बसवतो त्यावेळेस सर्वांची तोंड कुठे असतात, सेंटरकडे असतात. हे आपण गृहीत धरलं पाहिजे. ठीक आहे, त्यानंतर पहा मित्रांनो पुढे काय म्हटलंय की
वाक्य पहिलं आपण वाचतोय, एका वर्तुळाकार टेबलाभोवती ए बी सी डी ई एफ जी एच हे 8 मित्र बसलेले आहेत. ठीक आहे, ही बेसिक माहिती आहे. पुढची अट महत्वाची आहे, ए च्या समोर सी. तर पहिल्यांदा आपण या खालचा जो वर्तुळ आहे त्या वर्तुळामध्ये ए च्या समोर सी बसून घेऊया. हे बघा, ए मी इथे बसवतोय, मी ए इथे लिहिलाय, त्याच्यासमोर मी सी बसवलाय. समजते? येते लक्षामध्ये? त्यानंतर बघा, ए च्या समोर सी, तर डावीकडे पहिल्या स्थानावर एच, म्हणजे कुणाच्या डावीकडे? ए च्या डावीकडे. आता आपला डावा हात म्हणजे एचा डावा हात असणार आहे का? नसणार आहे. ए आपल्या ऑपोजिट दिसतोय, म्हणजे आपल्या स्क्रीनच्या ऑपोजिट दिसतोय. ठीक आहे, एचा डावा हात कुठे असणार आहे? ह्या बाजूला असणार आहे. बघा, एचा डावा हात कुठे, सॉरी ह्या बाजूला असणार आहे एचा डावा हात. आपल्या राईट हँडला एचा डावा हात असणार आहे. एच्या समोर सी, तर डावीकडे पहिल्या स्थानावर एच आहे, म्हणजे ए पासून डावीकडे पहिल्या स्थानावर एच आहे, एच इथे बसते. येते लक्षामध्ये? समजते? मान हलवून तुम्ही सांगू शकता, म्हणजे मला दिसतं तुमचं, तुम्हाला समजतंय का नाही? हा, त्यासाठी व्हिडिओ ऑन करायला सांगतो मी, म्हणजे न बोलता आपलं काम होतं, म्हणजे फेशियल एक्सप्रेशन समजतं, तुम्हाला समजते का नाही ते. ठीक आहे, एच्या डावीकडे पहिल्या स्थानावर एच आहे. पुढे एचच्या समोर एफ आहे, एच इथं आहे, एचच्या 180 डिग्री हा समोर कोण आहे? एफ आहे समोर म्हटल्यानंतर, हे एफ इथं बसलाय. ठीक आहे, ईच्या उजवीकडील पहिल्या स्थानावर डी, तर डावीकडील पहिल्या स्थानावर सी आहे. आता ह्याच्यामध्ये ई नेमकं कुठे आपल्याला माहिती नाहीये. ठीक आहे, 4 जण तर बसलेत. ठीक आहे, तर पुढे काही रिलेशन आहे का बघूया. जी व एच च्या मध्ये ए आहे. हा, पुढचं बघा, हे जे वाक्य आहे बघा, त्या वाक्याबद्दल मी काय हे वाक्य लगेच काय घेत नाहीये. ह्या वाक्याला मी मुद्दाम मागे ठेवते का? कारण ह्या वाक्यात जे मित्रांचे उल्लेख आलेले आहेत त्यांचं स्थान आपण निश्चित सांगू शकत नाही. त्यामुळे मी काय करतोय, पुढच्या वाक्याकडे जातोय. जी व एच च्या मध्ये ए आहे, ए आहेत, एच इथं आहे, मग ए इथं आहे, जी आणि एच च्या मध्ये ए आहे, याचा अर्थ जी इथं असणार आहे. गॉट इट? समजते? ओके, मान हलवून तुम्ही सांगू शकता समजते म्हणून. ओके, ठीक आहे. आता जे ब्रॅकेटमध्ये ठेवलेलं वाक्य आहे त्या वाक्याकडे जाऊया. ठीक आहे, ईच्या उजवीकडील पहिल्या स्थानावर डी आहे, तर डावीकडील पहिल्या स्थानावर सी आहे. ठीक आहे, हे बघा सी इथं आलेलं आहे खाली, आपण सी सुरुवातीला घेतलेलं आहे. हा, डावीकडील पहिल्या स्थानावर सी आहे, याचा अर्थ ईच्या उजवीकडील पहिल्या स्थानावर डी आहे, तर डावीकडील स्थानावर काय आहे? सी आहे, याचा अर्थ इथं ई असणार आहे. समजते? हा, सी ई म्हणजे ईच्या डावीकडे सी आहे, ते ईच्या उजवीकडे कोण आहे? पहिल्या स्थानावर, उजवीकडे पहिल्या स्थानावर डी आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो, आता कोण राहिले सांगा आता मला, कमेंट करून सांगू शकता तुम्ही चॅट बॉक्स मध्ये कोण राहिलेलं आहे. 7 जण बसले, आता 1 जण राहिलाय. हा, चॅट मध्ये मेसेज येत आहेत मला. हा, बी कुठे बसू शकतो सांगा आता. बी मेसेज करताय तुम्ही, बी कुठे बसलेला असू शकतो? बी बद्दल एकही अक्षर दिलेलं नाहीये. बघा, बी बद्दल एकही अक्षर दिलेलं नाहीये. पण पहिला प्रश्न पहा मित्रांनो, पहिला प्रश्न पहा. हा, बी व सी यांच्यामध्ये कोण बसले आहे? हे बघा, सी म्हणजे ईच्या डावीकडे सी बसलाय, याचा अर्थ सीच्या उजवीकडे दुसरा कोणी बसणार नाहीये. बरोबर आहे? आता सीच्या डावीकडे एफ आहे, आणि पहिला प्रश्न काय म्हणतोय? बी व सी यांच्यामध्ये कोण बसले आहे, याचा अर्थ बी इथं असू शकतो. समजते का? पहिला प्रश्न बी असू शकतो. चॅट बॉक्स मध्ये सांगा तुमचं उत्तर काय आलेलं आहे. ठीक आहे, एक जण म्हणतायत की सृष्टी कदम म्हणतायत डी आणि ईच्या बिटवीन म्हणतायत. तर पहा, असे असू शकतं की बी आणि सी एफच्या मध्ये पण बसू शकतात. कारण डी सृष्टी कदमचा जे प्रश्न आहे ते उत्तर दिले तर मी स्पष्टीकरण देतो. ती म्हणते की डी आणि ईच्या मध्ये नाही बसू शकत, कारण ईच्या उजवीकडील पहिल्या स्थानावर डी आहे, ई पासून उजवीकडे पहिल्या स्थानावर डी आहे, त्यामुळे ई आणि डी च्या मध्ये दुसरा कोणताही येऊ शकत नाहीये. त्यामुळे बी ची ही करेक्ट पोझिशन आहे. ठीक आहे, आता ही आपली सीटिंग अरेंजमेंट झाली. या सीटिंग अरेंजमेंटवर आपल्याला तिन्ही प्रश्नांची काय करायची, उत्तर द्यायची आहेत. येत्या लक्षामध्ये बघा, याचा प्रश्न काय? बी व सी यांच्यामध्ये कोण बसले आहे? कोण आहे सांगा? हा एफ आहे. कोण आहे? एफ बसलेला आहे. ठीक आहे, आता मी नेक्स्ट पेजवर जाईल. नेक्स्ट पेजवर हे सीटिंग अरेंजमेंट येणार नाहीये, तर आपण थोडं
नेक्स्ट पेजवर मी सिटिंग अरेंजमेंट काढतोय पुढची. ओके, नेक्स्ट पेजवर जातो. तुम्हाला प्रश्न दिसतील, त्या प्रश्नाची तुम्ही पण उत्तरे द्या. ठीक आहे. ओके, हे बघा प्रश्न तुम्हाला दिसत आहेत. ए व बी यांच्यामध्ये कोण बसले आहे? सगळ्या चॅट बॉक्स मध्ये सांगा, ए व बी यांच्यामध्ये कोण बसलं आहे? चॅट बॉक्स मध्ये आन्सर येऊ द्या. छान, बरेच मुलं आन्सर देत आहेत. ए व बी, जी करेक्ट आन्सर आहे. ए व बी यांच्यामध्ये जी बसलेला आहे. त्यानंतर लास्ट क्वेश्चन 63 नंबरचा क्वेश्चन. जर बी व डी यांनी परस्परांची जागा बदललेली तर बीच्या डावीकडे पहिल्या स्थानावर कोण असेल? पहा, बी व डी यांनी जागा बदलली. आपण जागा बदलूया. इथं मी वेगळ्या पेननं लिहितोय मी. हे बघा, इथं बी बसलाय, हा डी आहे. या डीच्या जागेवर कोण बसलाय? बी बसलेला आहे. आणि ह्या बीच्या जागेवर कोण बसलाय? डीच्या बरोबर बसलाय. प्रश्न वाचा. तर बीच्या डावीकडे पहिला स्थान कोण असेल सांगा? जी असणार आहे. कोण असणार आहे? जी. ही आन्सर काही माझं चुकलंय का काही? बी व डी, हा जागा बदलली, बरोबर आहे. बी कडे गेला, बरोबर आहे, बरोबर आहे. बी कडे ह्या साईडला गेल्या, राईट हँड साईडला बी गेलेला आहे. बीच्या डावीकडे पहिल्या स्थानावर ई असणार आहे. राईट, करेक्ट आहे. बीच्या डावीकडे कोण असणार आहे? ई असणार पहिल्या स्थानावर. बरोबर आहे तुमचं. ठीक आहे, करेक्ट आन्सर्स आहेत तुमचे. हा, तर अशा पद्धतीची सिटिंग अरेंजमेंट येते. काही अवघड आहे का? मला सांगा, चॅट बॉक्स मध्ये कमेंट करून सांगा, काही अवघड आहे का? किंवा मी काय करतोय, तुम्हाला सर्वांना थोडं अनम्यूट होण्याची संधी देतोय. तुमच्या काही डाऊट्स असतील तर तुम्ही विचारू शकता. थोडं लाजू नका आणि घाबरूही नका. मी असं काही रागवत वगैरे काही नाहीये. हा, मात्र काही चूक केली असेल किंवा विनाकारण त्रास देण्याचा कुणाला जर प्रयत्न केला असेल तर त्याला मात्र रिमूव्ह केलं जाईल. दुसरी गोष्ट, तुम्हाला जी सूचना दिलेली आहे की तुमचे व्हिडिओ कसे असले पाहिजे, ऑन असले पाहिजेत. त्यामुळे मला जसा वेळ मिळेल तसं मी तुम्हाला रिमूव्ह जे ऑफ ठेवतील त्यांना रिमूव्ह केलं जाईल. ठीक आहे, तुम्हाला अनम्यूट तुम्ही स्वतःला होऊ शकता. प्रश्नाचं उत्तर समजले का? कसं थिंकिंग करायचं किंवा कसा विचार करायचा, याच पद्धतीचे प्रश्न असतात. याचे दोन टाइप्स आहेत. म्हणजे हा जो टाइप होता, पहिला टाइप हा वर्तुळाकार होता, म्हणजे वर्तुळाकार टेबला भोवती होता. याचा दुसरा टाइप म्हणजे कसं आहे, रांगेतील एका रांगेत बसलेला, म्हणजे 8 मित्र आहेत, 5 मित्र आहेत, एका रांगेत बसले असतात. तो एक टाइप आहे. त्या टाइपचं पण आपण एखादं एक्झाम्पल घेऊया. तोपर्यंत आपण डिस्कस करूया. प्रश्न आहे तुमचा, काय समजले का तुम्हाला? अनम्यूट करून तुम्ही सांगू शकता, तुमचं अनम्यूट करू शकता. किंवा मान हलवली तरी मला मान दिसते. ठीक आहे, हा समजलंय. आपण आता दुसऱ्या प्रश्नाकडे जाऊया. सर मला एक हा, काय सारंग? सर आता मी सेमीला आहे, मग जो पेपर असेल तो मराठी आणि इंग्लिश, मराठी पेपर मराठी आणि इंग्लिश या दोन्ही फॉर्मॅट मध्ये असतो. पेपर मराठी आणि इंग्लिश दोन्ही फॉर्मॅट मध्ये असतो. तुम्हाला दाखवतोय बघ, मी आता परत शेअर करतो स्क्रीन माझी. हे मराठी आहे. ठीक आहे, हे पेज मराठी आहे. हे बघा, हे दुसरं पेज बघ. तोच प्रश्न इंग्लिश मध्ये दिसला का? नो प्रॉब्लेम. तुम्ही कशाची तयारी करा, इंग्लिश मधून करा, मराठीतून करा. नॅशनल लेवलला सुद्धा नॅशनल लेवलचा स्टेज 2चा पेपर मराठीत येतो. बुद्धिमत्ता सॅट मराठीत येतो. तुमची मातृभाषा मराठी आहे, तुम्ही 8वीला स्कॉलरशिप वगैरे केली असेल, त्याची तयारी तुम्ही नक्कीच मराठीतून केली असेल तर तुम्ही मराठीतून करा. माझं तर सर्वांना सजेशन असणार आहे, इंग्लिश मधून केलेलं बेटर राहील. कारण इंग्लिश मधून आपल्याला जास्तीत जास्त प्रश्नपत्रिका मिळतात. इंग्लिश मधून काय होतं, तर आपल्याला जास्तीत जास्त प्रश्नपत्रिका मिळतात सोडवण्यासाठी. तर आपण फायनलला ज्या सराव करणार आहोत प्रश्नपत्रिका, त्या सर्व जवळपास इंग्लिशमध्येच असणार आहेत. कारण मराठीत दर्जेदार प्रश्नपत्रिका मिळत नाहीत. त्यामुळे इंग्लिश मधून आपण जितकं करू तितकं बेटर असेल. शेवटी ज्याला जे सोयीचं जातं ते करू शकतात. मराठीतलं जर बुद्धिमत्ता सोडवायचं असेल किंवा तुम्हाला मी पीडीएफ जी दिलेली आहे सुरुवात सकाळी, जी पीडीएफ सेंड केलेली आहे ती सचिन ढवळे सरांच्या पुस्तकातली आहे. सचिन ढवळे सरांचं पुस्तक बुद्धिमत्तेसाठी बेस्ट पुस्तक आहे. आपला नॅशनल लेवलचा जरी पेपर तुम्हाला मी दाखवतो, नॅशनल लेवलचा पण पेपर तुम्हाला
मी आता लगेच दाखवतो नॅशनल लेवलचा पेपर कुठून डाउनलोड करायचं हे पण तुम्हाला दाखवतो. माझी स्क्रीन तुम्हाला दिसतच आहे. मी आता नॅशनल NTSC ची वेबसाईट आहे ऑफिशियल, त्या वेबसाईटवर जातो. तुम्हाला क्वेश्चन पेपर कुठून डाउनलोड करायची, कारण पहिल्यांदा क्वेश्चन पेपर पाहिलं पाहिजे, क्वेश्चन कसे येतात ते पाहिलं पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, सॅटचे क्वेश्चन तर खूप सोपे आहेत, तुम्ही विचार सुद्धा करणार नाहीत. तुम्ही फक्त असं करीत की NTSC परीक्षा अवघड आहे, अवघड परीक्षा आहे, कसं होईल की, तसं अवघड तशी काही नाहीये. परीक्षा प्रश्नाने अवघड नाहीये. नाही म्हणतायत चॅटबॉक्स मध्ये, मी बघितलं नाही कशासाठी नाही म्हणतायत ते. हा, NTSC परीक्षा अजिबात अवघड नाहीये, प्रश्न खूप सोपे असतात, फक्त मेरिट जास्त लागते NTSCचं. कारण काय, त्यासाठी ज्या सीट्स आहेत, जागा आहेत, त्या मर्यादित आहेत, त्या ठरलेल्या जागा आहेत. त्या मर्यादित जागा असतात, त्या मर्यादित जागेमध्ये सर्व तुम्हाला तुम्हाला तो रँक मिळवावा लागतो. तुमच्या कॅटेगरीमध्ये, तुमच्या सामाजिक प्रवर्गामध्ये आरक्षणानुसार तो रँक मिळवावा लागतो, तरच तुम्हाला NTSC मध्ये येता येतं. त्यामुळे NTSC काही अवघड नाही किंवा प्रश्न काही हार्ड नाहीये, एवढे प्रश्न काही हार्ड नसतात. ठीक आहे, तुम्हाला अजून मी प्रश्न दाखवतो बघा. इतर काही प्रश्न म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी 8वी स्कॉलरशिपचा अभ्यास केलाय ते विद्यार्थी सुद्धा ही NTSC परीक्षा आरामशीर देऊ शकतात. बघा, जे विद्यार्थी 8वी स्कॉलरशिप होल्डर आहेत, बघा जे विद्यार्थी 8वी स्कॉलरशिप होल्डर आहेत त्याला खूप चान्स आहेत, कारण ज्यांचं बुद्धिमत्ता परफेक्ट आहे ना, त्यांचं अर्ध काम झालं. बघा, 200 पैकी 100 मार्क बुद्धिमत्तेला आहेत, आणि जिथं जे बुद्धिमत्ता जास्त स्कोर करतात, 90, 80, 88 स्कोर करतात, त्यांचं सिलेक्शन फिक्स होत असतं. आता हा प्रश्न बघा, प्रश्न आकृती आणि उत्तर आकृती काही अवघड आहे का, किंवा खालचा हा वैवारीवरचा प्रश्न बघा, गुणोत्तर दिलेलं आहे. 68वा जो प्रश्न आहे तो सोपा प्रश्न आहे. यावर्षीची स्कॉलरशिपची परीक्षा झाली काल 20 तारखेला, कालच्या 31 तारखेला जी स्कॉलरशिपची परीक्षा झाली, त्या परीक्षेत सुद्धा या 68व्या प्रश्नासारखा टाईप पडलेला आहे, गुणोत्तराचा वैवारी संदर्भातला. तो काही एवढा अवघड नाहीये. त्यानंतर 70वा प्रश्न बघा, हे बघा, प्रश्न इतके काही हार्ड नसतात. हे अपूर्ण आकृती, वर्बल रिजनिंग आणि नॉन वर्बल रिजनिंग दोन पद्धतीचे याच्यामध्ये भाग आहे. आकृत्या आहेत नॉन वर्बलच्या, त्या पण काही एवढ्या अवघड नसतात, त्यामुळे घाबरून जायसारखं काही नाहीये. NTSC अवघड परीक्षा आहे, आम्ही NTSC अभ्यास करतो, माझी 10वी बोर्डाच्या परीक्षेला काही फरक पडेल का, असं काही होणार नाहीये. NTSCचा अभ्यास केल्याचा तुम्हाला उलट 10वी बोर्ड परीक्षेला फायदाच होणार आहे. कारण आपण ज्यावेळेस NTSCचा सॅटचा अभ्यास करतो त्यावेळेस इतिहास, भूगोल, सायन्स, मॅथ हे जे टॉपिक आहेत ते आपण खूप डिटेल करत असतो. तुमचा क्वेश्चन पेपर तुमच्या समोरून हे स्क्रोल होते, फास्ट मनोरा आहे, आणि इथं काय हार्ड नाहीये. मला मी सॅटचा पण पेपर दाखवतो. सॅटचा पेपर माझ्याविषयी लगेच इथंच आहे. सॅटचा पेपर मी तुम्हाला लगेच दाखवतोय बघा. हा सॅटचा 20-21चा पेपर आहे. तुम्हाला आता माझा विषय इतिहास भूगोल आहे, त्यामुळे मी इतिहास भूगोल मध्ये प्रश्न दाखवतो तुम्हाला. क्वेश्चन बुकलेट तुमच्या समोर ओपन झालेली आहे. हे बघा, सायन्सचे क्वेश्चन्स आहेत. आता बरेच विद्यार्थी सेमी इंग्लिशचे आहेत, तर त्याला प्रश्न पडेल कोण, सायन्स आणि मॅथ इंग्लिश म्हणूनच करायचं. सायन्स आणि मॅथ काय करायचं, इंग्लिश म्हणूनच तयारी करायची. आता हे बघा, हे फिजिक्सचे क्वेश्चन्स आहेत बघा, फिजिक्स मधले. ठीक आहे, व्हेलॉसिटी ऍक्सलरेशन म्हणजे एखाद्या पार्टिकलचं इनिशियल व्हेलॉसिटी आणि ऍक्सलरेशन किती आहे ते तुम्हाला काढायला सांगितलेलं आहे. आपल्या पूर्ण सिलेबसमध्ये म्हणजे पूर्ण 40 मार्काच्या सायन्समध्ये न्यूमेरिकल किती येतात, 2 किंवा 3 न्यूमेरिकल येतात, जास्त काही न्यूमेरिकल येत नाही, 1 किंवा 2 न्यूमेरिकल येतात. त्यामुळे फिजिक्स मधल्या न्यूमेरिकलला पण घाबरून जाण्याची काही गरज नाहीये. आता आपण त्या जंप घेऊया आपल्या इतिहास भूगोल या विषयाकडे. हे बघा, NTSC ला काय होतं तर 9वी 10वी असे दोन्ही प्रश्न, 9वी 10वीचा सिलेबस असतो. 62वा जो प्रश्न दिसतोय तुम्हाला तो 9वीच्या राज्यशास्त्रावर प्रश्न आहे बघा. संयुक्त राष्ट्रांच्या वार्षिक अंदाजपत्रकास मान्यता देणे हे कार्य कोणाचे आहे. 9वीचा राज्यशास्त्राचा जो 4था घटक आहे संयुक्त राष्ट्र, त्यावर हा घटक अवलंबून आहे. सांगा चॅटबॉक्स मध्ये उत्तर बघू येत आहेत का, चॅटबॉक्स मध्ये उत्तर येत आहेत का बघूया. सर क्वेश्चन पेपर दिसत नाही का, परत शेअर करतो मी क्वेश्चन पेपर, मी परत शेअर करतो. आता दिसतोय का क्वेश्चन पेपर. हा, तुम्ही अनम्यूट होऊन सांगू शकता दिसतोय का आता, आत्माच क्वेश्चन पेपर दिसतोय का. हा, आता बघा, हा तर 62वा क्वेश्चन तुमच्या समोर दिसतोय बघा, 62वा. ठीक आहे, त्यानंतर आपण 10वीतला प्रश्न घेऊया. 10वीतला सुरुवातीचा प्रश्न आपण घेऊया एखादा.
आणि एक गोष्ट लक्षात घ्या, झूम मिटिंगला जॉईन होताना टाइमवर जॉईन होत चला. तुम्ही तुमच्या वेळेप्रमाणे येत जाल आणि तुम्हाला ऍडमिट करत बसेन, हे चुकीचं आहे. मी करणार नाही ऍडमिट पुन्हा. आजचा पहिला दिवस मी ऍडमिट करतोय. उद्यापासून जे विद्यार्थी पहिल्या 5 मिनिटात येणार नाहीत त्यांना मी वेटिंग रूम मधून ऍडमिट करणार नाहीये. ठीक आहे. पहिल्या म्हणजे टाइम जो असेल त्या टाइमला ऍट अ टाइम जॉईन व्हायचं आहे. नंतर तुम्हाला ऍडमिट करत बसलं नाही. आता हा बघा प्रश्न 41वा प्रश्न जो आहे तुमच्या इतिहास लेखनाची पाश्चात्य परंपरा हा जो प्रथम घटक आहे त्या प्रथम घटकावर 41वा प्रश्न आहे बघा. ॲनल्स प्रणालीने इतिहास लेखनामध्ये कोणत्या नवीन विषयाचा अभ्यास करणे महत्वाचे आहे असं मानलेले आहे. कोण सांगते? आत्मच सांग बरं, काय येईल उत्तर? पहिल्या पाठावरचा प्रश्न आहे. विनायक जाधवनी सांगितलेलं आहे. बरेच विद्यार्थी चॅटबॉक्स मध्ये सांगतायत. राधे न ईश्वरी माळी, आयुष डांगे, माधुरी नलवडे यांची उत्तर आलेली आहेत. बरोबर आहे तुमची उत्तर. व्यापार तंत्रज्ञान व दळणवळणाचा अभ्यास केला जातो. त्याचा 42वा प्रश्न, चला सांगा. 42वा प्रश्न पण पहिल्याच पाठावरचा प्रश्न आहे. 42 क्वेश्चन पहिल्या पाठावरचा प्रश्न आहे. चॅटबॉक्स मध्ये आन्सर येऊ द्या. इतिहासाची कालक्रमानुसार अखंड मांडणी करण्याची पद्धत चुकीची आहे असे प्रतिपादन कोणी केले? छान. पार्थचा आन्सर आलेला आहे, श्रावणीचा आन्सर आलेला आहे, आयुषचा आलेला आहे, यश, भोसले, अनुष्का, बऱ्याच जणांचा आन्सर येत आहे. नाव घेणं पण कमी येतात, खूप आन्सर येत आहेत. बरोबर आहे. मायकेल फुको आहे. ठीक आहे. त्यानंतर आपण पुढे जाऊया. हा तुमचा पहिला पाठ झालेला असेल. दुसरा पाठही तुमचा असेल, इतिहास लेखनाची भारतीय परंपरा. त्या दुसऱ्या पाठावर पुढचा प्रश्न आहे बघा. ईश्वरदास नागर, भीमसेन सक्सेना हे डॅश डॅश बादशहाच्या काळातील इतिहासकार होते. प्रश्न काही अवघड आहेत का बघा? ज्यांनी रिडिंग केलेलं आहे, काळजीपूर्वक इतिहास पाठ्यपुस्तक वाचलेलं आहे, त्याला आन्सर येत आहेत. छान. विनायक जाधव, वडूजचा CS हायस्कूल वडूज. ऑप्शन नंबर 2 औरंगजेब. छान. बरेच उत्तर देत होता. काय करायचं, ज्यावेळेस तुम्ही आन्सर सांगता ना, आन्सर सांगताना प्रायव्हेटली सांगत जावा. कारण काय होते, तुम्ही आन्सर टाकले बाकीचे पण तेच वरचा आन्सर खाली टाईप करत असतात. ठीक आहे. ज्यावेळेस तुम्ही आन्सर देता त्यावेळेस मला प्रायव्हेट डायरेक्ट मेसेज करण्यापेक्षा डायरेक्ट मेसेज करत जावा मला. ठीक आहे. एव्हरीवन मेसेज करण्यापेक्षा. हा झाला आहे. पण त्यानंतर काल जसं प्रदीप सोमानी सरांनी तुम्हाला काल सांगितलं की NTC मध्ये फक्त पाठांतर असून चालत नाही, असे तुम्हाला प्रश्न विचारले जातात. म्हणजे तुम्हाला चित्र वगैरे दिली जातात. त्या चित्राविषयी माहिती विचारली जाऊ शकते. तसे एक चित्र दिले बघा. क्वेश्चन नंबर किती आहे? 53. क्वेश्चन नंबर 53 पहा. पुढील चित्र कोणत्या लेण्यामधील आहे? चला ओळखा. आता हे चित्र तुमच्या पाठ्यपुस्तकातलं आहे. ज्यांनी पाठ्यपुस्तकाचा अभ्यास केला त्यांनाच माहित असणार आहे. ठीक आहे. असं चित्र तुमच्या 9वीच्या किंवा 10वीच्या इतिहासातलं कोणतेही एखादं चित्र तुम्हाला एक तरी चित्रावरचा प्रश्न हमखास पडणार आहे. आर्या गुर्वेचा आन्सर आलेले 2 नंबर. घारापुरी म्हणते, पार्क टोनपे. हा काही जण 1 म्हणतायत, अजिंठा म्हणतायत, कुणी घारापुरी म्हणताय. हा साक्षी पटणे. हा बघा. तर डायरेक्ट मेसेज करत जावा. ठीक आहे. हा तर असू द्या, असं असू द्या. पुढे जाऊया. आता आपण भूगोलाकडे जाऊया. हे बघा 54वा प्रश्न आहे बघा. 54वा जो प्रश्न आहे तो 9वीच्या इतिहासावरचा आहे. विचारलं चित्राचं तर त्याचं करेक्ट आन्सर काय होतं ते जरा सांगता का? अजिंठा आन्सर आहे त्याचा. अजिंठा. हा 54वा क्वेश्चन. अणुऊर्जेवर चालणारी भारताची पहिली अणुभट्टी खालीलपैकी कोणती आहे? 9वीच्या इतिहासामधील विज्ञान व तंत्रज्ञान या पाठातील हा प्रश्न आहे. 9वी 10वी वरचे प्रश्न येतात. डायरेक्ट मेसेज येत आहेत. बरेच विद्यार्थी आलेले आहेत. छान. बऱ्याच मुलांनी आन्सर दिलेले आहेत मला डायरेक्ट मेसेजला. ठीक आहे. त्यानंतर 55वा जो प्रश्न आहे तो सुद्धा 9वीच्या 14 जो पाठ आहे इतिहासातला आर्थिक विकास त्या पाठावर विचारलेला आहे. प्रश्न काही अवघड नाहीयेत. घाबरून जाण्यासारखे प्रश्न आहेत का मला सांगा? असे प्रश्न आहेत का घाबरून जाण्यासारखे नाहीयेत? किंवा 57वा प्रश्न बघा. राज्यशास्त्रावरचा प्रश्न तुम्हाला दिसतोय 57वा. म्हणजे असं काही अवघड प्रश्न नाहीयेत. सोपे प्रश्न आहेत. फक्त तुमचा अभ्यास, तुमचं वाचन पाहिजे. आणि वाचताना नोट्स काढायचे. नोट्स काढायचे याचा अर्थ असं नाहीये की वही पेन घेऊन बसायचंय, वही पेन घेऊन वहीत लिहायचं असं नाहीये. पुस्तक घ्यायचं, पुस्तकात हायलायटर घ्यायचं, हायलायटर पेननं मुख्य जे महत्वाचे मुद्दे त्याला अंडरलाईन करायचं. तुम्हाला इतिहास किंवा भूगोल जसं मला वेळ मिळेल तसं तुम्हाला इतिहास व भूगोलची तुम्हाला नोट्स पण मी काढून देईन. म्हणजे मी शिकवणार नाहीये, पण त्या कोणत्या वेळेवर प्रश्न विचारला जाऊ शकतो ते मी तुम्हाला सांगेन. ठीक आहे. जसं माझ्या युट्यूब चॅनलवर 10वी भूगोलचं भौगोलिक कारणे चा व्हिडिओ आहे.
ते मी फक्त शिकवले नाहीयेत, फक्त ते सांगितले कसे लक्षात ठेवायचे. 10वीचे सगळे भौगोलिक कारण जे महत्वाचे पूर्ण सिलेबस मध्ये, तशा पद्धतीनं नोट्स कसे घ्यायच्या, म्हणजे प्रत्येक टॉपिकच्या नोट्स काय महत्वाचं आहे, त्याला कसे प्रश्न विचारले जाऊ शकतात हेच मी तुम्हाला सांगेन नंतर. ठीक आहे. त्यानंतर बघा 61वा प्रश्न बघा बरं. भारताचे जलपुरुष म्हणून खालीलपैकी कोणाचा उल्लेख होतो? आन्सर येऊ द्या, डायरेक्ट मेसेज करा. हा, आयुष डांगे, ईश्वरी माळेचा आलेला आहे. आयुष डांगेचा करेक्ट आन्सर आहे. विधान वाघचा आन्सर करेक्ट आहे. विनायक जाधवचं करेक्ट आहे. शिवम यादवचं करेक्ट आहे. ओम शिंदे चुकले तुझं. हा, 3 नंबर आहे राजेंद्र सिंग राणा, डॉक्टर राजेंद्र सिंग राणा त्यांचं म्हणतात. त्यानंतर 62वा प्रश्न जो आहे तो परत संयुक्त राष्ट्र या 9वीच्या घटकावर आलेला आहे. म्हणजे 20-21ची जी प्रश्नपत्रिका आहे त्या 20-21च्या प्रश्नपत्रिकेमध्ये बरेच क्वेश्चन जे होते ते 9वीच्या पाठ्यपुस्तकावर विचारले होते, त्यामुळं मुलांचा सॅट मध्ये स्कोर कमी आला होता. हा, 20-21ची जी बॅच आहे त्या बॅच मध्ये जो ओपनचा कट ऑफ होता, ओपनचा 158 हा कट ऑफ लागला होता, 200 पैकी 158 कट ऑफ लागला होता. आणि ओबीसी 145 होता, ओबीसी 145, ईडब्ल्यूएस 141. ईडब्ल्यूएसचा कट ऑफ ओबीसी पेक्षा कमी लागतो. ठीक आहे, कारण ईडब्ल्यूएस सर्व विद्यार्थ्यांना मिळत नाही, काढता येत नाहीये. म्हणजे जे विद्यार्थ्यांना आरक्षण नाहीये, की जे विद्यार्थी ओपन मध्ये आहेत त्यांना ईडब्ल्यूएस काढता येतं, पण त्यामध्ये पण खूप अटी आहेत, त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना ईडब्ल्यूएस काढता येत नाहीये. जे विद्यार्थी ओपन कॅटेगरीतले असतील त्या विद्यार्थ्यांनी लवकर ईडब्ल्यूएस काढून घ्यायचं आहे. सेंट्रलचं ईडब्ल्यूएस काढायचं आहे आणि 22-23 या शैक्षणिक वर्षातलं काढायचं आहे, आर्थिक वर्षातलं काढायचं आहे. ठीक आहे. शेवटचे काही 5 मिनिटं बाकी आहेत, आपण भूगोलाकडे जाऊया. हे बघा 65वा जो प्रश्न आहे तो तुमच्या 9वीच्या भूगोलवर आधारित आहे. बघा 9वीच्या भूगोलवरची आकृती आहे. तरंग घर्षित मंच कोणता? ठीक आहे. त्यानंतर 67वा प्रश्न बघा, म्हणजे असा नकाशा, एक तरी प्रश्न भूगोलमध्ये, एक तरी प्रश्न स्टेट लेवलला आणि नॅशनल लेवलला नक्की असणार नकाशावर. असा नकाशा दिला जाईल तुम्हाला, त्यामध्ये पॉईंट ABC असे पॉईंट दिले जातील आणि त्यावर प्रश्न विचारला जाईल. ठीक आहे. म्हणजे वनसंपत्ती हा जो 5वा पाठ आहे भूगोलमधला, त्या पाठावर 67वा प्रश्न आहे. त्यानंतर 68वा प्रश्न जो आहे, पश्चिम राजस्थानमधील डॅशेस हा भारतातील सर्वाधिक कोरडा भाग आहे. हा हवामान जो पाठ आहे 4था पाठ भूगोलमधला, त्या पाठातला हा क्वेश्चन आहे. ठीक आहे. त्यानंतर पहिल्या पाठातले पण क्वेश्चन आहे, तुम्हाला दाखवतो. इतका सोपा प्रश्न आहे, तुम्ही विचार पण नाही करणार. पहिल्या पाठातला प्रश्न बघा. हा 71वा प्रश्न आहे बघा. 71वा प्रश्न म्हणजे काय, तर 3ऱ्या पाठावरचा प्रश्न आहे. 71वा प्रश्न, प्राकृतिक रचना व जलप्रणाली. ब्राझीलच्या कोणत्या दिशेला सागरी किनारा नाहीये? येऊ द्या आन्सर, डायरेक्ट मेसेज येऊ द्या. ब्राझीलच्या कोणत्या दिशेला सागरी किनारा नाही? आयुष डांगेचे आन्सर आलेले आहे आणि ते करेक्ट आहे. प्रतिभा, आर्यन, ओम, पार्थ, राधे करेक्ट आन्सर येत आहेत. सानिया, आर्या, साक्षी, छान. आर्या गुवे तर आमची 5वीची विद्यार्थिनी आहे, 5वी ती माझी विद्यार्थिनी आर्या गुवे लातूरची. तर उत्तर आहे पश्चिम. ब्राझीलच्या पूर्व आणि उत्तर किनाऱ्यावर काय आहे, म्हणजे पूर्व बाजूला काय आहे, अटलांटिक महासागर आहे. जो आमापा ते रिओ ग्रांडे तो नॉर्ते पर्यंतचा जो सागरी किनारा आहे त्याला उत्तर सागरी किनारा म्हटलं जातं. आणि रिओ ग्रांडे जो नॉर्ते पासून दक्षिणेकडे जो सागरी किनारा आहे त्या किनाऱ्याला पूर्व सागरी किनारा असं म्हटलं जातं. पूर्व सागरी किनाऱ्याच्या बाजूचा जो महासागर आहे त्या महासागराला दक्षिण अटलांटिक महासागर असं म्हटलं जातं. आणि उत्तर सागरी किनारा त्याच्या बाजूचा जो महासागर आहे त्या महासागराला उत्तर अटलांटिक महासागर असं म्हटलं जातं. कन्फ्युजन कुठं होतं, पूर्व सागरी किनाऱ्याला कोणता महासागर आहे, दक्षिण अटलांटिक महासागर आहे, इथे कन्फ्युजन होतं मुलांचं. ठीक आहे, पूर्व म्हणायचं का दक्षिण म्हणायचं, तर त्या किनाऱ्याला काय म्हणायचं, पूर्व किनारा असं म्हणायचं. पाठ्यपुस्तक व्यवस्थित वाचा, तुम्हाला समजून जाईल. किंवा माझ्या युट्यूब चॅनलला पहिल्या 3 पाठावरचे व्हिडिओ माझ्या युट्यूब चॅनलला अवेलेबल आहेत. ते मी NTSCच्या दृष्टिकोनातूनच तयार केलेले होते लॉकडाऊन काळामध्ये, ते तुम्ही जाऊन पाहू शकता. हरीश शिंदे लातूरकर हे माझे युट्यूब चॅनल आहे. हरीश शिंदे लातूरकर हे माझे युट्यूब चॅनल आहे. तुम्ही युट्यूबला सर्च केलं तर तुम्हाला मिळून जाईल. लिहून ठेवा नाव, कुठं तरी लिहून ठेवा, हरीश शिंदे लातूरकर माझंच नाव आहे युट्यूब चॅनलचं. ठीक आहे, आपण पुढे जाऊया. पुढचा प्रश्न बघूया. शेवटचे काही मिनिटं आपली बाकी आहेत, 5 मिनिटं बाकी आहेत शेवटचे. आता हा जो तुम्हाला 72वा प्रश्न दिसतोय हा प्राणी संपत्तीवरचा प्रश्न आहे, तो तुम्हाला सोपा आहे, येऊन जाईल. दुसरा जो पाठ आहे बघा, भारताचे स्थान विस्तार. ठीक आहे, या पाठावर खूप सोपा प्रश्न विचारला. 75वा प्रश्न जो आहे, 76वा प्रश्न पहिल्यांदा घेऊया. 76वा प्रश्नाचा आन्सर घ्या, किती सोपा प्रश्न आहे. भारताचे स्थान पृथ्वीवर डॅश डॅश गोलार्धात आहे.
विद्यार्थी मित्रांनो, इतिहास भूगोल असा विषय आहे, त्या विषयामध्ये 40 पैकी 40 मार्क घ्यावे लागतात. बघा कॅल्क्युलेशन, जर तुम्हाला क्वालिफाय व्हायचं असेल तर 40 पैकी 40 मार्क घ्यायचा आहे. छान. आयुष डांगेचा अभ्यास चांगला दिसतोय. पहिल्यांदा आन्सर येतात प्रत्येक वेळेस आयुष डांगेंचे. छान, बरेच आन्सर येत आहेत. काय असणार आहे? उत्तर व पूर्व. चला पण ठीक आहे, आपण थोडं चेंज करूया. 75वा प्रश्न सांगा. चला 75वा प्रश्न सांगा. तिसरा पाठातला प्रश्न आहे. तिसरा पाठ झालाय का नाही तुमच्या शाळेमध्ये मला माहिती नाहीये, पण बघूया, ट्राय करा. चला, खालीलपैकी हिमालय पर्वतरांगाचा दक्षिणेकडून उत्तरेकडे योग्य क्रमाचा पर्याय निवडा. तिसरा प्रश्न डायरेक्ट आन्सर द्या. एव्हरीवन करण्यापेक्षा डायरेक्ट मेसेज करा. श्रेयस चौगुलेचा आलेला आहे. श्रेयस चौगुले अजून एकदा प्रयत्न कर. हा, ईश्वरी माळेचं करेक्ट आन्सर आलेलं आहे. श्रावणीचा आन्सर करेक्ट आहे. आत्मचा ईश्वरी आणि श्रावणीचा आन्सर करेक्ट आलेला आहे फक्त आतापर्यंत. व्यवस्थित व्यवस्थित. ऑप्शन नंबर 4 जिचं करेक्ट आन्सर शिवालिक, लघु हिमालय आणि हिमाद्री. ठीक आहे, तुम्ही माझ्या युट्यूब चॅनलला आहे व्हिडिओ, पहिला हिमालयाचा एक व्हिडिओ स्पेशली 5-10 मिनिटाचा, तो पाहू शकता तुम्ही जाऊन. ठीक आहे, विनायक जाधव वडूज हायस्कूल, त्याचा आत्मचा आन्सर परत आलेले 4 नंबर. ठीक आहे, ते जाऊ शकता. त्यानंतर 77वा प्रश्न बघा. जे आपल्या भूगोलमध्ये काही घटक अर्थशास्त्राचे समाविष्ट केलेले आहेत, त्यामध्ये काही चिन्ह वगैरे येतात किंवा संस्थेचे, संघटनेचे की मानचिन्ह दाखवतात, त्यावर सुद्धा प्रश्न पडतो. हे मानचिन्ह कुणाचं आहे सांगा बरं, आन्सर द्या. आयुष डांगेचा आन्सर आलेला आहे आपेक. आपेक का उपेक कन्फर्म करा तुम्हीच. ठीक आहे, त्यानंतर भारतातील सर्वाधिक नागरीकरण झालेलं राज्य कोणतं आहे? गोवा. उत्तर आहे. खूप सोपे प्रश्न आहे मुलांनो. साधे मराठी मीडियमचे विद्यार्थी सुद्धा या प्रश्नाचे उत्तर देतात. बघा, आमच्या शाळेतले मराठी माध्यमाचे विद्यार्थी सुद्धा या प्रश्नाचं उत्तर देतात. इतके सोपे प्रश्न भूगोलचे एनटीएसला पडत असतात. ठीक आहे, नकाशाचा वरील प्रश्न वगैरे जो आहे तो थोडा अवघड पडला जाऊ शकतो. काही नदी आहे, चुकीची जोडी ओळखा. नदी प्रणाली जी आहे तिसऱ्या पाठातली, गंगा व तिची उपनदी कोणती, चुकीची जोडी कोणती ओळखायची आहे? गंगा, यमुना, सिंधू, सतलज, कृष्णा, तुंगभद्रा, तापी, भीमा. नदी व तिची उपनदी. अरे हे पुस्तकात दिलं नाहीये मुलांना. आता या नदीची उपनदी ही आहे असं पुस्तकात कुठे दिलं नाहीये. यासाठी तुम्हाला नकाशाची मैत्री करावी लागेल. ज्या विद्यार्थ्याची नकाशाची मैत्री आहे त्या विद्यार्थ्याला एनटीएससी मध्ये सुद्धा भूगोलमध्ये 20 मार्क पडतील आणि आपल्या स्टेट बोर्डच्या परीक्षेमध्ये 40 पैकी 40 मार्क पडतील. नकाशाशी मैत्री करावीच लागेल. नकाशा तुम्हाला नकाशा पाहिल्याशिवाय तुम्हाला भूगोल समजणार नाही. 10वीचा नकाशा खूप महत्वाचा आहे. सर आन्सर येऊ द्या, डायरेक्ट मेसेज येऊ द्या. आन्सर चुकीची जोडी ओळखा. बघूया किती जणांना माहिती आहे नदी प्रणालीची. चल, आर्यन नारकरचे आन्सर आलेले आहे आणि ते करेक्ट आहे. आर्यन नारकर, न्यू इंग्लिश स्कूल, सातारा बहुतेक. ओम शिंदेचा आलेला करेक्ट आहे. मोहिनी परत एकदा ट्राय करा. आत्मजचा आलेला आहे. आता सातारा जिल्ह्यातले विद्यार्थी असून सुद्धा तुम्ही कृष्णा तुंगभद्रा ही चुकीची जोडी म्हणताय म्हणजे अवघड आहे. सातारा जिल्ह्यातून कृष्णा नदी वाहते तुमच्या. विद्यार्थी मित्रांनो, सोपा प्रश्न आहे. तापी नदी ही पश्चिम वाहिनी नदी आहे, अरबी समुद्राला जाऊन मिळते. आणि भीमा नदी आपल्या पुणे सोलापूरमध्ये वाहत जाऊन पंढरपूरला जाते. पंढरपूरला चंद्रभागा असं म्हणतात. पुढे जाऊन कृष्णा नदीला जाऊन मिळते. त्यामुळे कोणत्या चुकीची जोडी आहे? पर्याय क्रमांक 4 तापी भीमा ही चुकीची जोडी आहे. शेवटचे काही मिनिटं राहिले, तुमचे काही क्वेश्चन्स असतील तर मी क्वेश्चन घेतोय. ठीक आहे, तुम्ही स्वतःला अनम्यूट करून विचारू शकता. ठीक आहे, चॅट बॉक्स मध्ये आता मेसेज पाठवू नका, मी चॅट बॉक्स क्लोज करतोय. व्हिडिओ ऑन ठेवा सर्वजण एकदा. व्हिडिओ ऑन करा सर्वजण एकदा. बघूया कोण कोण जॉईन आहे आणि कशी प्रॉपरली सिटिंग प्रॉपरली केली आहे का, व्यवस्थित बसलेत का, पुस्तक वही घेऊन व्यवस्थित. मी या सिटिंग अरेंजमेंटचा एकच क्वेश्चन घेतलेला आहे. तर एका क्वेश्चन अजून तुम्हाला क्वेश्चन घेईन तुमची जर डिमांड आली तर. पण मी असाइनमेंट सकाळी पाठवलेली आहे. आज बरेच दुपारून मुलं जॉईन झालेत. जे तुमचे वर्गमित्र आहेत त्यांच्याकडून असाइनमेंट तुम्ही मागून घेऊ शकता. ठीक आहे, त्यात तसे प्रश्न आहेत तुम्ही सोडू शकता. टाईप जो पहिला जो वर्तुळाकार आहे, दुसरा टाईप मी रांगेतला तो एका झूम मीटिंग मध्ये घेऊन टाकेल परत एकदा. तुम्ही प्रॅक्टिस मी शिकवण्यापेक्षा तुम्ही जास्त प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. शेवटचा 1 मिनिट बाकी आहे. कुणाला काही विचारायचं आहे, प्रश्न असेल तर विचारू शकता. शेवटचा 1 मिनिट बाकी आहे, काही सेकंद बाकी शेवटची. सर ते EWS तुम्ही म्हणलात ते काय आहे नक्की? तू काय कर, मला पर्सनली कॉल कर, मी तुला सांगतो. अजून काही प्रश्न कोणाचा? झूम मीटिंगला असं प्रॉपरली सिटिंग करत चला, व्यवस्थित बसत चला. वही पुस्तक सोबत असलं पाहिजे आणि व्हिडिओ